नागाव येथे शेतजमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला, 5 ते 7 जण जखमी, दोघे गंभीर. कोण मोबाईल हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे नीलम पाणंद रोड येथील गुडाळे मळा येथे जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की प्रभाकर ऐतवडे व सुधाकर ऐतवडे यांचा राजेंद्र चौगुले व महादेव चौगुले यांच्याशी शेतजमिनीतील वहिवाटेच्या रस्त्यावरून बरेच वर्षे वाद आहे. हा रस्ता प्रभाकर व सुधाकर ऐतवडे यांच्या मालकीचा असून तशी 7/12 पत्रकी नोंद आहे. हा रस्ता बंद करण्यासाठी ऐतवडे यांनी रीतसर महसूल विभागाची कागदपत्रे पोलीस ठाणेकडे हजर केली होती. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दोन्ही बाजूकडील लोकांना एकत्र बोलवून नोटीस दिली होती. तुम्हाला याबाबत काही तक्रार असल्यास दिवाणी न्यायालयात जाण्यास सांगितले होते. गुरुवारी दुपारी प्रभाकर हे आपल्या हद्दीनुसार कंपाऊंड घालत होते. दरम्यान राजेंद्र चौगुले व महादेव चौगुले यांनी कसबा सांगाव, गोकुळ शिरगाव व अन्य गावातील आपले नातेवाईक सदर ठिकाणी बोलावून घेतले. सदर ठिकाणी 30 ते 35 नातेवाईक 4 ते 5 कार गाड्यांमधून आले होते. यावेळी जोरदार वादावादी होऊन चौगुले व त्यांच्या बाहेरून आलेल्या नातेवाईक तरुणांनी तलवारी, जंबिया, कोयते, फायटर, हॉकीस्टिक, काठ्या अशा प्राणघातक हत्यारांनी प्रभाकर व सुधाकर ऐतवडे यांच्यावर तसेच घरच्या मंडळीवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये प्रभाकर ऐतवडे यांच्यासह 5 ते 7 जण जखमी झाले असून यामध्ये प्रभाकर ऐतवडे व अभिषेक सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले आहेत. सदरची घटना समजताच शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्मचाऱ्यांसह फाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहताच हल्लेखोरांनी उसाच्या शेतातून रत्नागिरी नागपूर दिशेने व पुणे-बेंगलोर महामार्गाच्या दिशेने पळ काढला. घटनास्थळी हत्यारांचा खच पडला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 ते 11 जणांना ताब्यात घेतले असून अन्य फरार आरोपींना शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महान कार्य न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून विद्या